Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. राज्यात पुढील 2 दिवसांनंतर मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे। नैऋत्य मोसमी वारे मागील 12 दिवसांपासून एकाच जागेवर आहेत आणि विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। त्यामुळे भंडारा जिल्ह्याला जोरदार वादळी पावसाने झोडपलंय। ठिकठिकाणी झाड कोसळून वाहतूक झाली आहे विस्कळीत, तर कच्च्या घरावरचे 3 पत्रे उडून गेलेले आहेत। भरपाई देण्याची नागरिकांची मागणी आहे। 15 जून नंतरच मोसमी पाऊस, त्यामुळे पेरणीची घाई करू नका आणि मंत्रिमंडळ बैठकीत मोसमी पावसाबाबत ही चर्चा। नांदेडमधील चिकाळा शिवारामध्ये वादळी वाऱ्यानं शेवगा झाडांचं नुकसान झालंय। शेतकऱ्याची 1 एकर क्षेत्रातील 200 झाडांची बाग भुईसपाट झाली आहे। झाडांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका। नांदेडच्या इस्लामपूर गावामध्ये वादळी वाऱ्यानं विद्युत खांब घरावर कोसळल्याची घटना। सुदैवाने वीज पुरवठा सुरू नसल्यानं कोणतीही जीवितहानी नाही। महावितरणकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे। सोलापूरमधील बार्शीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी, तर एका शेतकऱ्याच्या 2.5 एकर केळीच्या बागेचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल। जालन्याच्या भोकरदन तालुक्यात 33,000 हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड आणि आतापर्यंत 4,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची लागवड झाली आहे। पावसामुळे शेतकऱ्याच्या मशागतींना ब्रेक बसलाय, तर कृषी विभागाची ही माहिती आहे। परभणी ते मे महिन्यामध्ये आता 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि चांगल्या पावसाची वाट पाहून पेरणीचा सल्ला देण्यात आलेला आहे। पेरणीची गडबड न करण्याचं आवाहन हवामान तज्ज्ञांनी मात्र केलंय। विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचले आणि मोसमी पावसाची प्रतीक्षा आहे। वातावरणात प्रचंड उकाडा जाणवतोय आणि त्यामुळेच उन्हाचा त्रास नागरिकांना होत आहे। कळमनुरी तालुक्यातल्या चिखलीला वादळी पावसाचा तडाखा बसलाय। पावसासह जोरदार वारे वाहत होते आणि शेतामध्ये सोलर प्लेट उखळून पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। जळगावच्या भुसावळमधील खळवाडी या परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती आणि हजारो लिटर पाण्याची, त्यामुळे नासाडी पाणीपुरवठा विभागाचं दुर्लक्ष होत आहे। तातडीनं पाईपलाईन दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे। सलग 4थ्या दिवशी बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। बच्चू कडूंच्या समर्थनार्थ चांदूर बाजार शहर बंदची हाक आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांचं आवाहन। हिंगोलीच्या सेनगाव तहसील कार्यालयावर ठाकरेंच्या शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा आणि सरकारनं निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, ठाकरेंच्या शिवसेनेचं तहसीलदारांना निवेदन। ठाकरेंच्या शिवसेनेचा छत्रपती संभाजीनगर शहरात ट्रॅक्टर मोर्चा, स्थानिक प्रश्नांवरून संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। अंबादास दानवे मोर्चामध्ये सहभागी। नांदेडमध्ये केळीबागा उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांचा रस्त्यावरच ठिय्या। शेतकऱ्यांनी नांदेड हिंगोली महामार्ग रोखलाय। नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। जळगावच्या रावेरमध्ये महामार्गाच्या भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध। मुक्ताईनगरनंतर आता रावेर भागातल्या सुमारे 500 शेतकऱ्यांनी लेखी विरोध दर्शवला आहे। सोलापूरमधील बार्शीत पीक विमा कार्यालयामधील साहित्याची तोडफोड, तर पीक विम्याच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक। सोलापूरला पीक विम्यापासून वगळल्यानं शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहेत। जळगावच्या भुसावळ शहरात सफाई कामगारांचं बेमुदत उपोषण, तर प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे। लातूरच्या निलंग्यामध्ये वृद्ध आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना प्रशासनाचा दणका। जिल्हाधिकाऱ्यांनी मुलाकडून जमीन परत घेऊन वृद्ध शेतकऱ्याला दिली आहे। जमीन नावावर केल्यानंतर मुलगा सांभाळ करत नसल्यानं वृद्ध शेतकऱ्यांना दाद मागितलेली होती। पुण्याच्या खेड शिवापूर टोल नाक्यावरील टोल बंद ठेवण्याची मागणी आहे। पुणे सातारा मार्गावरील रस्ता आणि लाईटची कामं पूर्ण होईपर्यंत टोल वसुली बंद ठेवण्याची मागणी। जळगावच्या पांजरपोळामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान कर्मचारी आणि विक्रेत्यांमध्ये वाद झालाय। महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा विक्रेत्या पितापुत्राचा आरोप आहे। गोंदिया जिल्ह्यामधील 19,000 शेतकऱ्यांचे 205 कोटींचे धान चुकारे थकीत आहेत। खरीप हंगामाच्या उंबरठ्यावर शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आणि लवकरात लवकर धान पिकाचे थकीत चुकारे देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। चंद्रपूरमध्ये आज ओबीसी महिलांचं विदर्भस्तरीय अधिवेशन आणि सामाजिक आचारसंहितेसाठी अधिवेशनाचं आयोजन। जळगावच्या भुसावळचं तापमान पुन्हा 40 अंशांवर। पावसानं थोडी उसंत घेतल्यानं शहरात 34 दिवसानंतर तापमानाचा पारा पुन्हा 40 अंशांवर। वातावरण बदलामुळे वाशिममध्ये रुग्णसंख्येत वाढ होते। जिल्ह्यातील विविध भागात ताप, अंगदुखीनं त्रस्त रुग्ण आहेत आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी गर्दी होते। नागपूर शहरात गेल्या 10 दिवसांमध्ये कोरोनाचे 15 नवे रुग्ण। मनपाच्या आरोग्य विभागाची ही चिंता वाढली आहे, तर बहुतेक रुग्ण गृहविलगीकरणात आहेत।
करमाळाचे माजी आमदार जयवंतराव जगतापांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलाय. पक्षप्रवेशावेळी शहाजीबापू पाटलांची उपस्थिती. चंद्रपूरमध्ये आमदार किशोर जोरगेवार हे देखील जिल्हा बँक निवडणुकीच्या मैदानात. आतापर्यंत 122 अर्ज आणि जिल्हा बँकेसाठी नामांकनाचा आज शेवटचा दिवस आहे. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि भाजपचे आमदार देवराय भोंगळे यांचा एकाच गाडीनं प्रवास. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमुळे राजकीय चर्चांना जोर आला. पंढरपूरमध्ये मंत्री भरत गोगावलेंनी घेतलंय विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन. रायगड पालकमंत्री पदाचा तिढा 15 दिवसात प्रश्न सुटेल, भरत गोगावलेंचं वक्तव्य. नारायण राणेंनी परिवारासह आज तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलंय. तुळजाभवानीला त्यांनी कमळाचं फूल अर्पण केलंय. राणेंच्या हस्ते तुळजाभवानी देवीची महाआरती. अमरावती शहरामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे. खासदार बळवंत वानखडेंकडून पाहणी तर घनकचरा कंत्राटदारांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह. जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरामध्ये 2200 रुपयांची वाढ. चांदीचे दर पुन्हा नव्या विक्रमी उच्चांकीवर पोहोचलेत. धाराशिवमध्ये शिवरायांचे 108 फूट उंच भव्य शिल्प उभारणार. छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचे शिल्प साकारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात. बुलढाणा जिल्ह्यात संत मुक्ताबाईंच्या पालखीचा आज 6वा दिवस. हातणी ग्रामस्थांकडून पालखीतील वारकऱ्यांना भोजनाची व्यवस्था. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. सांगलीमध्ये सलगरेकरांनी 201 वर्षांची परंपरा जपली आहे. पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा आणि कर्नाटकी बेंदूर दोन्ही सण एकाच दिवशी उत्साहात साजरे झाले. कोल्हापूरमधील सुप्रसिद्ध कादंबरीकार पांडुरंग पाटील यांच्या नांगरमुठा या कादंबरीला पहिला कलागंगा कादंबरी पुरस्कार. वाशिममध्ये ग्रामीण साहित्याचा गौरव करणाऱ्या कादंबरी पुरस्काराचा वितरण समारंभ संपन्न झालाय. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझोन.